नमस्कार, मी पूनम चौगुले। जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ठळक घडामोडींची माहिती गतीने आपल्यापर्यंत पोहोचावी, जिल्हा अधिक सक्षम आणि समृद्ध बनवण्याच्या प्रक्रियेत सर्वांचा सहभाग असावा या हेतूने चॅनल बी च्या वतीने सादर करत आहोत 7-12च्या बातम्या। दररोज सायंकाळी 7 वाजता प्रक्षेपण आणि दुपारी 12 वाजता पुन्हा प्रक्षेपित होणाऱ्या या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। पाहूया जिल्ह्याच्या ठळक घडामोडींचा वेगवान आढावा। काँग्रेसच्या 68 वर्षाच्या राजवटीत 2G स्पेक्ट्रम घोटाळा, कोळसा घोटाळा, चारा घोटाळा असे लाखो करोडो रुपयांचे घोटाळे झाले। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सत्तेत येताना ना खाऊंगा ना खाने दूंगाची घोषणा करत 48 कोटी जनधन बँक खाती काढली। 27 लाख कोटी थेट लाभार्थ्यांना देताना दलालांकडून हडप होणारे 2.5 लाख कोटी रुपये वाचवले। गेल्या 9 वर्षात मोदींनी देशाची सर्वच क्षेत्रात चौफेर आणि काँग्रेस राजवटीच्या दुपटीने प्रगती केली आहे, असं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं। करवीर तालुक्यातील दोनवडे इथं भाजपच्या महाजनसंपर्क अभियानात ते बोलत होते। करवीर तालुक्यातील दोनवडे इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी @9 आणि भाजपचा महाजनसंपर्क अभियान कार्यक्रम पार पडला। यावेळी खासदार धनंजय महाडिक, तालुका प्रमुख हंबीराव पाटील, KN पाटील प्रमुख उपस्थित होते। यावेळी बोलताना खासदार महाडिक यांनी भाजप आणि काँग्रेसच्या राजवटीच्या दरम्यानच्या विकासाचे आकडे सादर केले। नरेंद्र मोदींच्या 9 वर्षाच्या काळात 3.5 कोटी घरकुलं, 12 कोटी शौचालये बांधण्यात आली, 18,000 गावांना वीज पुरवठा केला, तर काँग्रेसच्या 68 वर्षाच्या काळात फक्त 3.25 कोटी घरकुलं झाली। उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून कोट्यावधी महिलांची चुलीच्या धुरातून सुटका झाली। जलजीवन मिशनच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील गावांना 750 कोटी रुपये दिले। काँग्रेसच्या काळात झालेल्या कर्जमाफीत जिल्ह्यातील काँग्रेसच्या एका आमदाराला कितीतरी लाखाची कर्जमाफी झाली। किसान सन्मान योजनेद्वारे दरवर्षी 6,000 रुपये शेतकऱ्याला मिळतात। कोरोनाच्या काळात स्वदेशी लस तयार केली, मोफत लस दिली, 100 देशांना त्याचा पुरवठा केला। मोदींनी 74 विमानतळे उभा केली। आर्थिक प्रगतीत कोरोना काळावर देशाला 5व्या क्रमांकावर आणताना ब्रिटन, फ्रान्स, बांगलादेश, पाकिस्तान देशांना मागे टाकलं, असं खासदार धनंजय महाडिक म्हणाले। यावेळी डॉक्टर KN पाटील, हंबीराव पाटील, सुशीला पाटील, सरदार सावंत, ज्योत्स्ना पाटील यांनी मनोगते व्यक्त केली। यावेळी बबन शिंदे, दत्ता मेडशिंगे, हंबीराव पाटील, डॉक्टर इंद्रजित पाटील, भगवान काटे, सुशीला पाटील, सरदार पाटील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। गेल्या 30-35 वर्षाच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात शासनाच्या विविध योजना जनतेच्या दारापर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झालो। काही तांत्रिक अडचणींमुळे आतापर्यंत लाभ न मिळालेल्या नागरिकांपर्यंत या योजना पुन्हा नव्या जोमाने नेऊ, शासन आपल्या दारी कसं नेलं जातं हे राज्याला दाखवून देऊ, असं प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केलं। गडिंग्लज तालुक्यातील बेळगुंदी इथं झालेल्या विविध विकास कामांच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते। गडिंग्लज तालुक्यातील बेळगुंदीमध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळा पार पडला। आमदार हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत विकास कामांचं लोकार्पण करण्यात आलं। शनिवार 24 जूनपासून शासन आपल्या दारी या अभियानाला उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघापासून सुरुवात करणार आहोत। कागल, गडिंग्लज आणि उत्तूर विधानसभा मतदारसंघातील सर्व म्हणजे 124 गावातील घराघरापर्यंत हा उपक्रम नेऊ। कागल, गडिंग्लज आणि मुरगुड या तिन्ही शहरांच्या ठिकाणी स्वतंत्रपणे हे अभियान राबवणार असल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं। तसंच दर आठवड्याला कागल आणि गडिंग्लज तालुक्यामध्ये जिल्हा परिषद मतदारसंघ निहाय हा उपक्रम स्वतंत्रपणे राबवू असं सांगितलं। कागल पंचायत समितीचा सभापती झाल्यावर सभापती आपल्या दारी, त्यानंतर आमदार झाल्यावर आमदार आपल्या दारी आणि नंतर मंत्री आपल्या दारी ही अभियानं यशस्वीपणे राबवल्याचंही मुश्रीफ म्हणाले। यावेळी सतीश पाटील, उदय जोशी, बेळगुंदीमधील कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते।
भुदरगड तालुक्यातील बोंगाडेवाडी इथं मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्यानं पाळीव कुत्र्यांवर हल्ला करून पळवून नेलं। या घटनेमुळे गावात भीतीचं वातावरण पसरलं असून वन विभागानं या बिबट्याचा वेळीच बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होतीये। भुदरगड तालुक्यातील बोंगाडेवाडी इथं मध्यरात्रीच्या सुमाराला बिबट्यानं गावात प्रवेश करताच कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज ऐकून ग्रामस्थ जागे झाले। यावेळी मानसिंग बोंगाडे घरातून बाहेर आले असता त्यांच्या पाळीव कुत्र्याला बिबट्या सदृश प्राण्यानं पळवून नेल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। या परिसरात गव्यांचा सततचा वावर असतानाच आता बिबट्याचंही दर्शन झाल्यानं बोंगाडेवाडी, बसुदेव, धनगरवाडा परिसरातील नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत। काही दिवसापूर्वी गावाशेजारील एका विहिरीत गवा कोसळला होता, त्यामध्ये गव्या मृत्यू झाला होता। तर बसुदेव धनगरवाडा इथं शेळ्या चरण्यासाठी घेऊन गेलेल्या मुलीवर गव्यानं हल्ला केला होता। या घटना ताज्या असतानाच आता बिबट्याचा वावर पुन्हा वाढल्यानं नागरिक भीतीच्या छायेखाली असून वन विभागानं त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातून होतीये। पावसाळ्याच्या तोंडावर कोल्हापूर गगनबावडा रस्त्यावरील खड्डे मुजवण्याचं काम सुरू असून खड्ड्यामध्ये डांबर कमी आणि खडी जास्त वापरल्यानं मुजवलेले खड्डे किती दिवस टिकणार असा प्रश्न वाहन चालकांना पडला आहे। गगनबावडा कोल्हापूर मार्गावर रस्त्यामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय, त्यामुळे या मार्गावर अनेक अपघात होत आहेत। सध्या बांधकाम विभागाकडून खड्डे बुजवण्याचं काम सुरू आहे, पण नवीन रस्ता केला जात नाही, त्यामुळे वाहनधारकांमधून नाराजी व्यक्त होतीये। खड्डे मुजवतानाही डांबराचं प्रमाण कमी आणि माती मुरुम खडीचं प्रमाण जास्त असल्यानं मुजवलेले खड्डे किती दिवस टिकणार असा प्रश्न वाहन चालक उपस्थित करतायत। या मार्गाच्या रुंदीकरणाचं काम आणि नवीन रस्ते बांधणीचं काम एका ठेकेदाराकडून सुरू आहे, मात्र त्यासाठी किमान 6 महिने वाट बघावी लागणार असल्यामुळे वाहनधारकांमधून नाराजी व्यक्त होतीये। प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीनं पन्हाळा तालुक्यातील कळे इथं सत्कार समारंभ घेण्यात आला। मुंबई पोलीसमध्ये भरती झालेल्या आणि विविध क्षेत्रांमध्ये पुरस्कारप्राप्त व्यक्तींचा सत्कार सोहळा यावेळी पार पडला। पन्हाळा तालुक्यातील कळे इथं प्रजापिता ब्रह्माकुमारीच्या वतीनं कार्यक्रम घेण्यात आला। मुंबई पोलीस दलामध्ये भरती झालेल्या तसंच विविध क्षेत्रांमध्ये पुरस्कार मिळवलेल्या परिसरातील तरुण तरुणींचा सत्कार सोहळा घेण्यात आला। पोलीस क्षेत्रात भरती झालेल्या काही तरुण आणि तरुणींनी मनोगत व्यक्त केली। यानंतर सर्वांना ब्रह्माकुमारीच्या वतीनं स्नेहभोजन देण्यात आलं। यावेळी गीता बहेंजी, डॉक्टर प्रमिला भोसले, आसगाव हायस्कूलचे संस्थापक चेअरमन श्रीकांत पाटील, संचालिका राणी पाटील, संभाजी थोरात, दुर्गा बहेंजी, प्रशांत वातकर, आनंदा कोल्हे आणि परिसरातील ब्रह्माकुमारीचे कार्यकर्ते उपस्थित होते। कोल्हापूर रेल्वे स्टेशनहून सुटणाऱ्या कोतोली सोनुर्ले मार्गावरील एसटी बस अनियमित असल्यानं बसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होतीये, त्यामुळे नागरिकांचे तसंच विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहेत। त्यासाठी या मार्गावरील बस फेऱ्यांची संख्या वाढवण्याची मागणी प्रवाशांमधून होतीये। कोल्हापूर एसटी विभागाला चांगलं उत्पन्न मिळवून देणारा परिसर म्हणून सोनुर्ले पट्ट्याची ओळख आहे। रेल्वे स्टेशनवरून दिगवडे, करंजपेण, कणेरी, कोतोली, नांदगाव, सोनुर्ले, नांदारी या मार्गावर एसटी बस सुटतात। त्यातून शेकडो प्रवासी दररोज प्रवास करतात। या मार्गावर एसटीच्या एकूण 9 बसेसद्वारे दिवसभरात 22 फेऱ्या होतात। प्रवासी संख्या जास्त तर उपलब्ध बसेस कमी अशी परिस्थिती असताना उपलब्ध बस देखील अचानक रद्द केल्या जात असल्यानं या विभागाच्या नियोजनाचा बोऱ्या वाजलाय। त्यामुळे प्रवाशांना बस स्थानकावर 2 ते 3 तास एसटीसाठी ताटकळत थांबावं लागतं। तर महिलांना एसटी बस प्रवासात सवलत मिळत असल्यानं एसटी बसमध्ये तुडुंब गर्दी होतीये, त्यामुळे इतर प्रवाशांना उभं राहायला देखील जागा उरत नाही। त्यातच अचानकपणे एसटीच्या फेऱ्या रद्द होत असल्यानं प्रवासी अक्षरशः वैतागले आहेत। विद्यार्थ्यांनाही त्याचा मोठा फटका बसतोय, त्यामुळे या मार्गावर एसटी बसेसची संख्या वाढवावी आणि फेऱ्या रद्द करू नयेत अशी मागणी प्रवाशांमधून होतीये। शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर येळाणी इथल्या ग्रामपंचायत हद्दीत कडवी आणि शाळी नदीजवळ रेड झोनमध्ये बेकायदेशीर बांधकामं उभी राहत आहेत। या बांधकामामुळे शाळी आणि कडवी नदीवरील पुलांना धोका निर्माण होऊन नदीकाठच्या गावांना पुराचा धोका वाढणार आहे। त्यामुळे तहसील कार्यालयानं इथल्या बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे।
शाहूवाडी तालुक्यातील उचत, कोळगाव, येळाणे या तिन्ही गावांमध्ये ऊसाचं आणि भाताचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. या भागातील पिकांना यापूर्वी पाण्याचा फटका बसत नव्हता. गेल्या 2 वर्षापासून पाण्याची पातळी वाढली आहे. त्यातच शाळी आणि कडवी नदीच्या रेड झोनमध्ये केलेल्या बांधकामामुळे मलकापूर आणि कडवी पुलाला धोका निर्माण झालाय. त्यामुळे रेड झोन पात्रात झालेल्या बेकायदेशीर बांधकामावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी उचत, कोळगाव ग्रामस्थांनी तहसील प्रशासनाकडे केली आहे. येळाणे ग्रामपंचायत विविध शासकीय कार्यालयांना याबाबतची निवेदनं ग्रामस्थांनी पाठवली आहेत. दरम्यान या परिसरातील बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी देऊनही संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाई केली नसल्यानं परिसरातील ग्रामस्थ आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. शिरोळ तालुक्यातील तेरवाड बंधाऱ्यात सध्या असलेलं पाणी शेती आणि पिण्यासाठी उपयुक्त आहे. या पाण्याचा उपयोग परिसरातील शेतकऱ्यांना व्हावा यासाठी तेरवाड, हेरवाडमधील शेतकऱ्यांनी बंधाऱ्याला 1 फुटानं बर्गे घालून पाणी अडवलंय. कुरुंदवाड शेजारील तेरवाड बंधारा हा पिण्याच्या पाण्यासाठी उपयुक्त नाही. या बंधाऱ्यातील पाणी प्रदूषित असतं. या बंधाऱ्याला 1 फुटानं बर्गे घालून 36 फूट पाण्याची लेवल करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी पाटबंधारे अधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र त्याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलंय. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी स्वतःहूनच तेरवाड बंधाऱ्याला बर्गे घातलेत. सध्या लांबलेला पाऊस आणि उपसा बंदी या दुहेरी संकटातून मार्ग काढण्यासाठी प्रदूषित पाणी शेतीला तरी मिळावं या मानसिकतेतून तेरवाड बंधाऱ्यातलं पाणी शेतकऱ्यांनी अडवलंय. यावेळी बंडू पाटील, विश्वास बालीघाटे, सुरगोंडा पाटील, भोला शिंदे, हिम्मत जमादार, पप्पू मुंगळे, तौफिक जमादार, गप्पास पाणदारे, युवराज बाणदार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. कोल्हापूर शहरात मागील आठवड्यात झालेल्या जातीय दंगलीमुळे जिल्ह्यात 2 दिवस इंटरनेट सेवा बंद होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या शासन आपल्या दारी या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमात महसूल आणि जिल्हा प्रशासन यंत्रणा गुंतली होती. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक दाखले खोळंबले आहेत. हे दाखले त्वरित मिळावेत किंवा शिक्षण विभागानं विद्यार्थ्यांची प्रवेश घेण्याची मुदत वाढवावी अशी मागणी विद्यार्थी आणि पालकवर्गातून होतीये. जून महिना सुरू झाला की नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होतं. त्यामुळे विविध शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांची प्रवेश घेण्यासाठी लगबग सुरू होते. प्रवेश घेण्यासाठी उत्पन्न, डोमिसाईल, नॉन क्रिमिलियर यासह अन्य दाखले जमा करणं बंधनकारक असतं. मात्र मागील आठवड्यात झालेल्या दंगलीमुळे संपूर्ण जिल्ह्यात 2 दिवस इंटरनेट सेवा बंद होती. यानंतर मुख्यमंत्र्यांच्या शासन आपल्या दारी या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमात महसूल आणि जिल्हा प्रशासन यंत्रणा गुंतली होती. तसंच मागील 4 दिवसात महा ऑनलाईन सर्व्हरमध्ये बिघाड झाला होता. दुसरीकडे राधानगरी तालुक्यातील BSNLची इंटरनेट सेवाही बंद झाली होती. अशा विविध कारणांमुळे मुलांचे शैक्षणिक दाखले खोळंबले होते. दाखल्याशिवाय शाळा, महाविद्यालय, अभियांत्रिकीसाठी प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे महसूल प्रशासनानं विद्यार्थ्यांना त्वरित दाखले देण्याची सोय करावी किंवा शिक्षण विभागानं विद्यार्थ्यांची प्रवेश घेण्याची मुदत वाढवावी अशी मागणी विद्यार्थी आणि पालकवर्गातून होतीये. अतिग्रे इथल्या जय जवान जय किसान बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं 25 मे ते 10 जून पर्यंत आयोजित केलेल्या शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण वर्गाची उत्साहात सांगता झाली. या शिबिरात अतिग्रे आणि पंचक्रोशीतील 150 शिबिरार्थी सहभागी झाले होते. हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे इथल्या जय जवान जय किसान बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले. या शिबिराचा सांगता समारंभ नुकताच संपन्न झाला. अतिग्रे गावातील शिवकालीन युद्धकलेच्या वस्तादांना विष्णू कुंभार आणि धोंडीराम पाटील यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर शिबिरार्थींनी लेझिम, दांडपट्टा, लाठीकाठी यासह विविध साहसी कलेची प्रात्यक्षिकं सादर केली. या प्रशिक्षणामध्ये रायफलीचे विविध प्रकार हाताळण्याचं कौशल्य याबाबत माहिती देण्यात आली. तसंच मुलींना आत्मसंरक्षणाचे धडे देण्यात आले. या शिबिर कालावधीत माजी खासदार राजू शेट्टी, दलित मित्र अशोकराव माने, अविनाश बनगे, डॉक्टर रंगराव कावणे यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या होत्या. या शिबिरामुळे मुलांना मोबाईलची सवय सुटून व्यायामाची, वाचनाची आवड निर्माण झाल्याचं मत पालकांनी व्यक्त केलं. शिबिरामध्ये सहभागी मुलांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं. शिबिरात संतोष सुतार, दीपक सुतार, जयसिंग मुसळे, शिवाजी पाटील, कृष्णांत गुरव यांनी प्रशिक्षण दिलं. यावेळी विजय पाटील, तानाजी पाटील, नितीन पाटील, शेखर चौगुले, अर्जुन कुंभार, शिलवंत बिडकर, रणजित बारवाडकर, शहाजी हेरले, संग्रामसिंह जाधव, सुखदेव पाटील, प्रशांत पाटील यांच्यासह पालक उपस्थित होते. याबरोबरच आजच्या 7:12च्या बातम्या संपल्या. बातमीपत्र पुन्हा पाहू शकता दुपारी 12 वाजता. नमस्कार.